बल्लेबाजी करने का फैसला लिया है और एमएस गोठवली टीम यहाँ पर फील्डिंग लाउंड गया। तो अगली आवाज मेरे सहयोगी मिस्टर पांडुरंग खिलाड़ी की होगी मराठी में। 5 ओवर के विश्राम के बाद मैं आपके सेवा में फिर से हाजिर जाऊंगा। तो 4 ओवर की समाप्ति के बाद मेरे साथ एक और कमेंटेटर जुड़ेंगे, संतोष मात्रे। तब तक मैं इजाजत चाहूंगा। नमस्कार, शंपखे। धन्यवाद मनोज पाटील। एक चांगला सामना मैदानामध्ये रंगतोय। तर वाशी बॉयज वर्सेस MS11 गोठवली या दोन दिग्गज संघादरम्यान चांगली लढत आपण पाहतोय। सलामीची जोडी वाशी संघाकडून नाणेफेक जिंकली वाशी बॉयज संघाने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि शतरक्षणासाठी आमंत्रित केले MS11 गोठवली संघाला। MS11 संघ मात्र शतरक्षण सजवण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय। तर वाशी बॉयज संघ तुमचा राखीव खेळाडू आमच्या मागे बसायचंय। MS11 गोठवली संघाचा देखील राखीव खेळाडू इथे आलेत, त्यांचं देखील सहर्षाचं स्वागत करतोय। ही लढत मात्र 4 षटकांची असेल। पंच योगेश भोईर आणि त्यांच्या समवेत राजेंद्र काजळे। तर विनंती करतोय ही षटक 4 षटकांची असेल। 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग एक पूर्ण करायची आहे। आयोजक संयोजक आम्हाला कळवतात योगेश भोईर आणि राजेंद्र काजळे ज्यावेळेस गोलंदाज पहिला चेंडू टाकेल त्यानंतर तुम्हाला टाइमर चालू करायचा आहे, कारण वेळेचं बंधन ठेवायचं। वेळ अति महत्वाची आहे, वेळ बराचसा वाया गेलाय, त्यामुळे विनंती असेल सर्व संघांना सर्वच खेळाडूंना थोडंसं सहकार्य तुमच्या माध्यमातून करा। एक चांगली लढत मैदानामध्ये रंगते दोन दिग्गज संघादरम्यान। एकीकडे तुम्ही पाहताय वाशी बॉयज वाशी, तर दुसरीकडे MS11 गोठवली। टॉस विन वाशी बॉयज संघ डिसाइडेड टू फर्स्ट बॅटिंग आणि प्रथमतः फलंदाजी करताना सलामीची जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहताय। स्ट्राइक वर राजू, तर नॉन सेकंड कडे त्याला साथ देतोय। मागच्या सामन्यामध्ये ज्याने धुवाधार फलंदाजी केली, तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली, 51 धावा वैयक्तिक ठोकल्या असा एकनाथ उर्फ यक्कू। तर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय अनु। एक नावाजलेला गोलंदाज आहे MS11 गोठवली संघाचा। समोर राजू, इथे मात्र पहिला चेंडूवर चांगला फटका। तत्पूर्वी मात्र एक धाव इथे जरूर काढली जाते। धावांचा श्रीगणेशा होतोय, धाव फलकाचं दार ते उघडलं जातंय, धावसंख्या जाऊन पोहोचते 1 वर। चांगलं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळते। प्रत्येक चेंडूवर धावा काढणं खूप गरजेचं असतं। आताच्या घडीचं इंटरनॅशनल क्रिकेट तुम्ही ज्यावेळेस पाहता त्यावेळेस पहिली धाव विराट कोहली पहिल्या चेंडूवर काढतो, त्यावेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास इथे उंचावला जातो। पहिली धाव काढले राजूने, आत्मविश्वास उंचावलाय, धावांचं अकाउंट इथे ओपन झालंय, धावांचा श्रीगणेशा झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचते 1 वर। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असतं, दबाव पूर्णपणे असतो गोलंदाजावर, परंतु फलंदाज इथे मात्र चांगल्या लयमध्ये यक्कू। इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू पहिल्या चेंडूवर मोठा फटका, बेग हिट चेंडू हवेत आहे, परंतु सुदैव आणि दुर्दैव एकाच नाण्याच्या दोन बाजू। इथे मात्र सुदैव फलंदाजाचं, दुर्दैव गोलंदाजाचं। चेंडू चाललाय घोषित रिजन मध्ये। तत्पूर्वी एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 2 वर। मनोज सर, मागचा सामना जर तुम्ही पाहिला असेल, सलामीला जोडी जर तुम्ही बघितली असेल, राजू आणि आकाश ही जोडी आले होते, परंतु कदाचित हा सामना 4 षटकांचा आहे म्हणून कदाचित इथे बदल संघामध्ये करण्यात आलाय। एकनाथ उर्फ यक्कूला इथे मात्र सलामीला पाठवलंय। देखिए पांडुरंग, ये बात नहीं है, देखिए फॉर्म में है। 51 रनों की पारी खेली थी पिछले मैच में, जो कि मैच हुआ था BS बॉयज के खिलाफ। तो ये रणनीति होगी कप्तान के तौर पर उनकी, पांडुरंग। तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। इथे मात्र पुन्हा एकदा चांगला देखना नजाकत भरा फटका, मागच्या पारीची सुरुवात पुन्हा एकदा सुरू करतोय। चांगलं क्षेत्ररक्षण होते प्रमोदचं। तत्पूर्वी दुसरी धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होते। सातत्याने एकेरी दुहेरी धावा देखील काढणं खूप गरजेचं असतं। प्रत्येक चेंडूवर मोठे फटके लागणं कुठेतरी कठीण, आणि त्यामुळे एकेरी दुहेरी धावा जरी तुम्ही काढल्या तरी देखील तुमचा संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो। धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 4 या आकड्यावर। स्कोररची भूमिका इथे मात्र विकास पाटील यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते। तर समालोचन जरी चांगलं होत असलं तरी देखील स्कोररची भूमिका ही देखील जरूर महत्वाची भूमिका असते आणि ती मात्र इथे चोख बजावली जाते। तर षटक क्रमांक पहिलं इथे प्रगतीपथावर असताना गोलंदाज पण एकदा सज्ज होताना आपण पाहतोय। अनु चांगली गोलंदाजी करून दाखवतोय आपल्या संघासाठी। समोर डेंजर मॅन फ्रॉम वाशी बॉयज एकनाथ उर्फ यक्कू, इथे मात्र चेंडू सोडून दिलाय। पंच कळवतोय उजव्या एसटी बाहेर चेंडू चाललाय, खराब मारा, अवंतर धावेचा इशारा पंचांचा येतोय। धावसंख्येमध्ये देखील वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 5 वर।
4 षटकांची लढत आपण पाहतोय. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आणि त्यानंतर कुठल्या प्रकारचं बंधन नसणार आहे. इथे मात्र चांगला फटका, सुरेख फटका, शतरक्षक तैनात आहे. शतरक्षक धावतोय. इथे मात्र शेखर झोरेच्या हातातून झेल सुटणं कठीण. ज्या फलंदाजाकडून पुरेपूर आशा होत्या त्या आशांचं रूपांतर मात्र निराशांमध्ये झालंय आणि डेंजर मॅन फ्रॉम वाशी बॉईज संघाचा अर्थातच खंदा फलंदाज एकनाथ उर्फ यक्कू बाद होतोय. तर मोठा मासा गळायला लागतोय. 4 षटकांचा मर्यादित क्रिकेट पहिला धक्का संघाला बसतोय. धावसंख्या धाव फलकावर जाऊन लागले फक्त आणि फक्त 5 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी इथे करून दाखवतोय अनु. एकेरी दुहेरी धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक पॉवर प्लेचं असून देखील अजूनही एकही चौकार इथे आलेला नाहीये. इथे मात्र लो फुल टॉस. जसं मी चौकार म्हटलं त्यानंतर मात्र चांगला फटका कव्हरच्या दिशेने लगावला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव पूर्ण आणि बघता बघता दुसरी धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. एकेरी धावांचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये इथे केलं जात आहे. चांगली रनिंग, चांगला ताळमेळ आपल्याला ह्या पहिल्या जोडीकडून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं अनुचं प्रगतीपथावर असताना तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतोय. चांगली गोलंदाजी इथे करून दाखवतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिर 7 वर. इथे मात्र शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर कडा प्रहार केलाय. बघता बघता चेंडू चाललाय 1 बॉल सीमा पार. जाता जाता मात्र शेवटच्या चेंडूवर चांगला फटका इथे फलंदाज राजूने लगावलाय. षटक क्रमांक पहिलं देखील इथे पूर्ण झालंय आणि पहिल्या षटका अखेरीस धाव फलकावर धावा लागल्या तब्बल 11 धावा. 1 गडी जरूर बाद झालाय, तो देखील एकनाथ उर्फ यक्कू. कौतुक करावं लागेल या दोन्ही संघांचं. चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. आपण पाहतोय भालचंद्र स्मृती चषक जुगाव 2017चं हे भव्य आणि दिव्य असं आयोजन आणि या आयोजनाच्या निमित्तानं आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. आपल्या लाडक्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. यतीन भोईर, वैभव भोईर यांच्या माध्यमातून यंदाचं हे 3रं वर्ष या आयोजनाचं आणि सुरेख असं आयोजन आपण पाहतोय. कुठल्या प्रकारची कमतरता या आयोजनामध्ये भासत नाहीये. पूर्णपणे आपली नजर जिथपर्यंत जाते तिथे मात्र प्रेक्षकांची अफाट गर्दी आपण या मैदानावर पाहतो आणि याचं एकमेव कारण आहे भालचंद्र स्मृती चषक जुगाव 2017चं हे आयोजन. षटक क्रमांक पहिलं इथे पूर्ण झालं. चांगली गोलंदाजी अनुने साकारली. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 वर. तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहित. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक होतं. 4 षटकांचा इथे सामना रंगतोय. त्यानंतर कुठल्याही प्रकारचा बंधन इथे मात्र पॉवर प्लेचं नसणार आहे. कारण 4 षटकांचे सामने ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस मात्र एकच षटक हे पॉवर प्लेचं असतं. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज सज्ज होतो रोहित. नवीमुंबई टेनिस क्रिकेट जगतातला हार्ड हिटर फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. ओपन क्रिकेट असो, रबर क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, या सर्वच बाबतीमध्ये सातत्यानं चांगला खेळ दाखवला रोहितने आपल्या संघासाठी. समोर तुम्ही पाहू शकाल फलंदाज रवी, तर 9 सेकंडकडे फलंदाज राजू. पहिला चेंडू. इथे मात्र पहिल्या चेंडूवर चांगला फटका, कार्पेटच्या सारे चेंडू चाललाय. लॉंग ऑनच्या दिशेने शतरक्षक तिथे तैनात आहे. चेंडू पकडतोय, उचलतोय, फेकतोय. तत्पूर्वी मात्र एकच धाव इथे संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. तर एकेरी दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वर. 12 या आकड्याचं क्रिकेट मधलं महत्व जर सांगायचं झालं, 12 डिसेंबर सेक्टर 12 दुपारी 12 वाजता जन्माला आला होता युवराज सिंग आणि त्याने जे अर्धशतक झळकावलं ते देखील 12 चेंडूंमध्ये 50 धावा पूर्ण केल्या. तर युवराज सिंग साठी कुठेतरी लक्की आकडा असावा 12. इथे मात्र धावसंख्या देखील जाऊन पोहोचले 12. चांगली गोलंदाजी इथे मात्र गोलंदाज रोहित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु समोर तितकाच घातक राजू. इथे मात्र चांगला फटका, लेग साइडच्या दिशेने चेंडू चाललाय. तत्पूर्वी इथे 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय? खराब क्षेत्ररक्षण, नजर हटी, दुर्घटना घटी आणि बघता बघता मात्र 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. ज्यावेळेस तुमच्या हातून कुठेतरी चेंडू थोड्या काळासाठी निसटतो त्यानंतर मात्र त्याचा फायदा सातत्यानं फलंदाज घेताना आपण पाहतो आणि 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये चुरशीने ऍड होतात. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 वर. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. गोलंदाज रोहित प्रगतीपथावर असताना 2 चेंडू टाकून झालेत. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात आणि चांगल्या गोलंदाजीची चुणूक गोलंदाज रोहित आपल्या संघासाठी करून दाखवतोय. इथे मात्र रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील मागितली. पंचाने सांगितलं तुमच्यामध्ये आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्त होता.
इथे मात्र जरूर पंच आपापसात काहीशी बातचीत करतील आणि आमच्यापर्यंत निर्णय लगेच कळवतील, कारण हे एक चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं. कारण ज्या वेळेस कुठल्या तरी डिसिजन साठी व्यत्यय असतो, कुठल्या तरी डिसिजन साठी अडथळा असतो, त्यावेळेस आपापसात बातचीत करणं खूप गरजेचं असतं. पंच कळवतात की बॅटला एज लागली होती आणि त्यामुळे मात्र संघाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 वर. पंचांची भूमिका योगेश भोईर मॅन फ्रॉम कोपरी, त्याचबरोबर राजेंद्र काजळे मॅन फ्रॉम जुगाव यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका इथे सुरळीतरित्या बजावली जाते. तर गोलंदाज रोहित इथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करून दाखवते. सुरेख मारा लेग ब्रेक पद्धतीचा. इथे मात्र चांगला चेंडू पंचांकडे पुन्हा एकदा पाहिलं जाते. पंच कळवतात यष्ट्यांना सोडून हा चेंडू चाललाय. तत्पूर्वी पंचांचा इशारा येतोय, चेंडू पायाला लागलाय. तत्पूर्वी लेगबायच्या रूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. ज्या प्रकारची कडक सुरुवात मागच्या सामन्यामध्ये एकनातर्फे एक्कोने करून दिली होती, या सामन्यात मात्र खेळण्यासाठी कुठेतरी व्यत्यय आला. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू या षटकामधले शिल्लक आहेत. पंच राजा काजळे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपण पाहतोय. समोर तुम्ही पाहू शकाल मातब्बर फलंदाज राजू, तर नॉनस्ट्रायकरकडे रवी जाधव अशी जोडी वाशीबाई संघाच्या माध्यमातून इथे खेळ खेळते. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू चाललाय मिड विकेट रिजन मध्ये. शतरक्षक धावतोय, चेंडू पकडतोय, उचलतोय, फेकणार. तत्पूर्वी इथे दुसरी धाव घ्यायची आहे. धावताना कुठेतरी व्यत्यय नक्कीच निर्माण झालं. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे गेलं आणि दुसरा हादरा, दुसरा धक्का संघाला बसतोय. फलंदाज राजू देखील बाद होतोय, कारण ज्या वेळेस तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेस 11 खेळाडू हे क्रिकेट खेळत असतात. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फलंदाजावर निर्भर राहता त्यावेळेस मात्र तुमचा खेळ कुठेतरी बॅकफुटवर जाताना आपण पाहतो. मधल्या घडीचं भारतीय संघाचं क्रिकेट जर तुम्ही बघितलं असेल, एकाकी किल्ला लढवण्याचं काम विराट कोहली करत होता, परंतु एकही फलंदाज त्याला साथ देत नव्हता. इथे मात्र यक्कू बाद झाला. त्यानंतर मात्र थोड्या काळापुरता चांगला खेळ पाहायला मिळाला रवीचा, चांगला खेळ थोड्या काळापुरता पाहायला मिळाला राजूचा, परंतु राजू देखील इथे बाद होतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय अर्जुन. अर्जुन या खेळाडूच्या बाबतीत जर सांगायचं झालं, सुयोग स्मृती चषकाचा मानकरी ठरला वाशीबाई संघ. फायनल जरूर या संघाने मारले, परंतु जिंकण्याच्या दिशेने जर जास्त प्रमाणात कोणी मेहनत घेतली असेल तर त्या फलंदाजाचं नाव आहे अर्जुन. त्या सामन्यामध्ये 2 लांबलचक षटकार लगावले होते आणि संघाला मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली होती. तर धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 4 व्हीलरची चावी इथे हरवली आहे. जर कोणाला भेटली तर कृपया करून आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या इकडे आणून द्या. 4 व्हीलरची चावी हरवली आहे कोणाची तरी, टोयोटा गाडी आहे, चावी हरवली जर भेटली तर आमच्यापर्यंत त्वरित आणून द्या अशी विनंती करतोय. धावसंख्या 17 या आकड्यावर स्थिर. तर तुम्हाला फक्त आणि फक्त 20 मिनिटं दिली गेल्यात, त्यातली 10 मिनिटं संपलेत. तर विनंती करतोय थोडंसं सहकार्य करा. अजूनही 2 सामने शिल्लक आहेत. आयोजक संयोजक आम्हाला सातत्यानं विनंती करतायत, सातत्यानं आम्हाला कळवतात, ती विनंती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सहकार्य करा. गोलंदाज रोहित, इथे मात्र चांगला फटका अर्जुनच्या माध्यमातून लगावला जातोय. शतरक्षक तैनात आहे. प्रमोद चेंडू पकडतोय, फेकतोय, अचूक फेके आणि तत्पूर्वी मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. खास करून शेखर झोरेचं मी कौतुक करतोय, खास करून प्रमोदचं मी कौतुक करतोय, कारण ज्यावेळेस चेंडू त्यांच्याकडे येतो त्यावेळेस मात्र कुठेतरी 2 धावा घेण्यासाठी व्यत्यय येतं, कारण अचूक फेकी आणि अचूक शतरक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सातत्यानं MS11 गोटवली संघ ज्यावेळेस खेळत असतो त्यावेळेस आठवतो रोहित म्हात्रे, त्यानंतर शेखर झोले, प्रमोद चौधरी यांच्यासारखे फलंदाज मात्र सातत्यानं चमक दाखवतात ज्यावेळेस वाशीबाई संघ खेळतो. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 18 वर. 18 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात आणि 2 गडी मात्र इथे बाद झालेत. षटक क्रमांक 2 देखील इथे पूर्ण झाले. पहिल्या षटकाचा जर विचार केला 11 धावा, 1 गडी बाद केला आणि दुसऱ्या षटकात देखील रोहितने चांगली गोलंदाजी केली आणि 7च धावा खर्च केल्या. तर 1 गडी मात्र रनआउटच्या रूपात बाद झाला या षटकामध्ये. तर चांगलाच स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटक जवळजवळ पूर्ण झाले आणि धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 18 वर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांचं मर्यादित क्रिकेट इथे खेळलं जात आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय, गोलंदाज सज्ज होतोय कुणाल. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक. समोर तुम्ही पाहू शकाल डावखोरा फलंदाज अर्जुन, तर नॉन सेकंडकडे रवी जाधव. रात्रीचं सत्र आहे आणि रात्रीच्या सत्रामध्ये मात्र थंडगार असं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या वातावरणामध्ये मोठे फटके लगावणं कुठेतरी कठीण. तर टॉस करण्यासाठी या एकविरा वाशीगाव संघाचा कर्णधार प्रवीण भगत इथे उपस्थित आहे.
नितीन सुतार विनंती करतोय. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा कुणाल. इथे मात्र चांगला फटका लगवला जातोय. चेंडू हवेत आहे. बघता बघता मात्र झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच म्हटलं जातं. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. आणि अर्जुनच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड चौकार असं कळवलं जाते. डिसिजन कुठेतरी मागे घेतलं जात आहे. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22. कुठेतरी झेल मात्र इझी होता, त्याला मात्र आकर्षक पकडण्यामध्ये. तर RSA गोठवली संघाचा कर्णधार त्वरित या. आणि एकवीर वाशीगाव संघाचा कर्णधार नितीन सुतार आपल्याला देखील विनंती करते त्वरित या. टॉस इथे होईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपण पाहतोय. चांगले गोलंदाजी गोलंदाज कुणालच्या माध्यमातून, परंतु शतरक्षकाची साथ मिळत नाहीये आणि त्याचा पुरेपूर मोबदला मिळतोय वाशीगाव संघाला. इथे मात्र सुरेख चेंडू, पंचांकडे अपील मागितलं गेलं. पंच जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत कळवा. लेगबाईच्या रूपात धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. 23 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्षाचं स्वागत. भालचंद्र स्मृती चषक झुगाव 2017 हे आयोजन आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कुणाल सातत्यानं चांगली गोलंदाजी कुणाल आपल्या संघासाठी करतोय. समोर तुम्ही पाहताय फलंदाज रवी आणि नॉनस्ट्राइक एंडकडे अर्जुन, अशी जोडी. कुठेतरी हवेमध्ये गारवा जाणवतोय. क्रिकेटचा खेळ देखील मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका लेग साइडच्या दिशेने टोलावला जातोय आणि बघता बघता चेंडू चाललाय. पंचांचा इशारा, सीमारेषे बाहेर चौकार फलंदाज लगावतोय. चांगला क्रिकेट इथे खेळलं जात आहे. एकेरी दुहेरी धावा काढल्या जातात. खराब चेंडूंवर मात्र प्रहार देखील इथे केले जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 27 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. मनुष्यवाडीला आपण जर बघितलं षटक क्रमांक 3 चालू आहे. वातावरणामध्ये गारवा आहे आणि या धावा मात्र जरूर चांगल्या सुस्थितीमध्ये वाशीगाव संघ आपण पाहतोय. एकनाथ उर्फ यक्कू जरी बाद झाला असला तरी देखील अर्जुन आणि रवी मात्र आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या उभारण्यात यशस्वी होतात. धीरज किशोर पाटील आपल्याला घरचे शोधतायत, तर त्वरित आपण घरी जायचंय. तलवली मधले आहेत ते. धीरज किशोर पाटील, आपण इथे कुठे असाल तर त्वरित घरी जा. आपल्याला घरचे शोधतायत, आपल्याला बोलवतात, तर विनंती करतोय त्वरित आपण घरी जायचंय. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या 29. 29 धावा या षटकातील. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. खेळ मंदावू नका विनंती करतोय. शेवटचे तुमच्याकडे 4 मिनिटं राहिलेत. तुम्हाला अजून बरेचसे चेंडू टाकायचे आहेत. इथे मात्र चांगला कडक ब्रँडेड चेंडू चाललाय सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग हिट षटकार. कारण सुयोग स्मृती चषक जो रंगला होता त्यामध्ये एकाकी किल्ला लढवला होता अभय वाघमारे यांनी. आज मात्र ते गोलंदाजी देखील करताना दिसले नव्हते, फलंदाजी करताना देखील दिसले नव्हते, परंतु त्यांची कमी मात्र इथे फलंदाज भरून काढताना आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये स्फोटक खेळी साकारली एकनाथ उर्फ यक्कूने. या सामन्यामध्ये स्फोटक खेळी साकारतोय अर्जुन आणि त्याला साथ मिळते रवीची. इथे मात्र पुन्हा एकदा बेग हिट करण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी, लेग ब्रेक पद्धतीचा सुरेख मारा. बघता बघता षटक क्रमांक 3 देखील इथे पूर्ण झालं. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 35-35 आणि रवी खेळतोय वैयक्तिक 17 धावसंख्येवर. 13 धावसंख्येवर रवी खेळतोय आणि संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 35-35. तर या षटकामध्ये जवळजवळ 17 धावा कुणाल या गोलंदाजाने खर्च केल्या. पहिलं षटक तुम्ही पाहिलं अन्नूचं 11 धावा खर्च केल्या. दुसरं षटक तुम्ही पाहिलं रोहितचं 7 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक कुणालचं मात्र बरंचसं महागडं ठरतंय. तब्बल 17 धावा आतापर्यंत खर्च करतोय. MS11 गोठवली संघ. शेवटचे 4 मिनिटं राहिलेत. थोडंसं सहकार्य तुमच्या माध्यमातून करा. 6 चेंडू तुम्हाला अजूनही टाकायचे आहेत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी ही माहिती देतोय. चालू असलेला विद्यमान सामना MS11 गोठवली वर्सेस वाशी बॉयज या 2 दिग्गज संघादरम्यान. नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला वाशी बॉयज संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारावं लागलं ते म्हणजे MS11 गोठवली संघाला. 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांच्या संपुष्टीनंतर धाव फलकावर धावा लागल्या तब्बल 35 धावा.
तर शेवटचं हाणामारीचं निर्वाणीचं आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचं षटक घेऊन येतोय गोलंदाज बाबू. बघायचं कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. समोर तुम्ही पाहू शकाल डावकर स्फोटक फलंदाज अर्जुन, तर नॉन सेकंडकडे रवी जाधव. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, चांगला फटका, चेंडू हवेत आहे. इथे मात्र सुरेख झेल टिपला जातोय. डावकऱ्या फलंदाजाची खेळी मात्र संपुष्टात येते. अर्जुनला इथे परतावं लागतंय. चांगली फलंदाजी जरूर साकारली. एक षटकार एक चौकार जरूर दाखवतोय. कारण अतिशय कमी वयामध्ये वाशी बॉईज या संघादरम्यान स्थान मिळवलं आणि त्यानंतर मात्र चांगलं प्रदर्शन सातत्यानं आकाश आपल्या संघासाठी करतोय. तर शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना शेवटच्या षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज बाबू इथे मात्र सुरेख प्रकारची गोलंदाजी करतोय. आखूड पद्धतीचा चेंडू होता, त्याला दिशा दिली, टायमिंग तसं जुळलं नव्हतं आणि त्यानंतर तितका सुरेख झेल टिपला आणि फलंदाज अर्जुनला परतावं लागतंय. शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत. तुम्हाला 5 चेंडू टाकायचे आहेत. विनंती करतोय MS11 गोठवली संघ, थोडंसं सहकार्य तुमच्या माध्यमातून करा. बालचंद्र स्मृती चषक जुगाव 2017 हे आयोजन आपण पाहतोय आणि आयोजनामधील हा चांगला सामना. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. तू चल मैं आया अशी परिस्थिती जरूर पाहायला मिळते. पहिला हादरा तुम्ही पाहिलात, एकनाथ उर्फ यक्कू. दुसरा हादरा संघाला बसला राजू. तिसरा हादरा संघाला बसला अर्जुन आणि तब्बल चौथा हादरा संघाला बसतोय. फलंदाज बाद होतोय रवी. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय प्रसाद. प्रसादच्या बाबतीत जर सांगायचं झालं, हा देखील एक चांगला खेळाडू आहे. सातत्यानं मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा या देखील प्रसादने गाजवलात. आज मात्र बघायचं कशा प्रकारची खेळी साकारतोय, कारण चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 4. तर गोलंदाजाला मात्र हॅट्रिकची संधी असेल. तर RS गोठवली संघाचा कर्णधार, तुम्हाला शेवटची विनंती आहे आता त्वरित या टॉस साठी. तर एकविरा 11 वाशीगाव आपल्याला देखील विनंती करतोय, शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांना, टॉस साठी त्वरित या. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजाला मात्र हॅट्रिकची संधी. बघायचं संधीचं सोनं कशा प्रकारे करतोय, कारण जीवनामध्ये देखील प्रत्येकाला संधी मिळते. जो संधीचं सोनं करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो. इथे मात्र हॅट्रिकची संधी चालून आले. क्रिकेट हॅट्रिकच्या बाबतीत जर सांगायचं झालं, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जलालुद्दीन याने जरूर पहिली हॅट्रिक घेतली होती. संधी इथे होती परंतु संधीचं सोनं करू शकला नव्हता. परंतु सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 3ही चेंडूंमध्ये एकही धाव या गोलंदाजाने खर्च केलेले नाहीये. सुरेख मारा गोलंदाज बाबूच्या माध्यमातून. इथे मात्र चांगला फटका, बॅटची वरची कडा घेतली जाते. चेंडू चाललाय घोषित रिझन मध्ये. तत्पूर्वी एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धाव संख्या जाऊन पोहोचते 36-36. एकविरा वाशीगाव संघ, नितीन सुतार तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अजूनही जर पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहिलं, पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. तिसरा चेंडू मात्र निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर 1 धाव इथे खर्च केली. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका प्रसादच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न फसतोय. पंचाचा इशारा. इथे मात्र एका धावेचा. एकेरी दुहेरी धावांचा शांत पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 37. 37 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. तर चांगला सामना मैदानामध्ये रंगतोय, परंतु कुठेतरी प्रेक्षकांमध्ये देखील उत्साह कमी पाहायला मिळतोय. कारण जशी जशी रात्र जास्त होईल त्यानंतर मात्र कुठेतरी आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचणं कठीण होऊन जाईल. तर शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. पंचांकडे अपील देखील इथे मागितली गेली. पंचांनी मात्र कुठल्या प्रकारची अपील उचलून धरली नव्हती. तर जवळजवळ 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. 4 षटकांच्या संपुष्टीनंतर धाव फलकावर धावा लागल्या. तब्बल 37 धावा, 4 गडी बाद. 38 धावांचे टार्गेट आहे, ते चेस करायचे MS11 गोठवली संघाला. पहिलं षटक तुम्ही पाहिलं, अन्नूचं धावा खर्च केल्या होत्या 11. दुसरं षटक रोहितचं धावा खर्च केल्या 7. तिसरं षटक तुम्ही पाहिलं महागडं 17 धावा कुणालने खर्च केल्या. आणि चौथ्या षटकात मात्र अक्षरशः कौतुक करावं लागेल प्रशांतचं, 2च धावा खर्च केल्या आणि त्याच्या मोबदल्यात 2 गडी मात्र टिपले. त्यानंतर 4 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावर धावा लागल्या 37 धावा. तर 38 धावांचं टार्गेट आहे, ते चेस करायचं MS11 गोठवली संघाला.
हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन चलतो. म्हणजे साथी समालोचक आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून सातत्यानं चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं. असे नईमुंबईचे लाडके समालोचक संतोष म्हात्रे अर्थातच सँडी सर यांचा आवाज तुमच्या पुढे असेल. धन्यवाद पीके. तत्परित एकविरा 11 मसीगाव आणि RSA गोठोली कर्णधार या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. तर एकविरा 11 मसीगावचा प्रवीण भगत येथे उपस्थित. RSA गोठोली संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधार या नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. तोपर्यंत 37 धावा उभ्या केल्यात. 38 धावांचं लक्ष ठेवलंय. चांगला सामना होईल याबद्दल मात्र शंका नाही. सुरेख सामना असेल. क्रिकेट जाऊ एकदा पुन्हा एकदा या दुसऱ्या फेरीतल्या लढती. दुसऱ्या दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. दुसऱ्यामध्ये येऊन भिडलेत MS गोठोली आणि त्यांना 2 हात करताना वसी बॉयज वासी. रोहित हिटमॅन, जसे रोहित शर्मा हिटमॅन म्हणजे जी ओळख आहे तसंच हा हिटमॅन रोहित हनुमान म्हात्रे हा याचे फटके बघितले. गेल्या सामन्यामध्ये एकाकी कडवी झुंज दिली होती. त्याला 7 मात्र दिले होते. पहिल्यांदा षटकार 2 उत्तुंग 3 षटकार करून सामना मात्र हिरावून घेतला होता कुशल सारसोलेकडून या रोहित हिटमॅन. तो जाता आघाडीला घेऊन आपल्या निलेश पाटील कर्णधार स्वतः आहे. भालचंद्र स्मृती चषक जुगाव तमाम प्रेक्षकांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. पहिल्याच क्रमांकाचे रोख रुपये 2 लाख, द्वितीय क्रमांक उपविजेते 1 लाख रुपये रोख, तसंच भालचंद्र स्मृती चषक आणि तिसऱ्या आणि चौथ्या संघासाठी विजेता संघ जो तिसरा चौथा असेल क्रमांक त्या संघाला 50,000 प्रत्येकी. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द मॅच सिरीजसाठी आर्या इलेक्ट्रॉनिक्स मालक सन्मान्य अर्जुन बबन कांबळे यांच्याकडून एक LCD, एक 32 इंचाचा LCD असेल. सामन्याला सुरुवात होईल. स्टार्ट गेम. पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज वाशी बॉयज कडून अजमल. पहिल्या सामन्यामध्ये 5 धावा देऊन 1 विकेट घेऊन एक चांगली सुरुवात केली होती. पॉवर प्लेचं षटक सुंदर टाकलं होतं. डाकोरा हिटमॅन रोहित समोर जाईल अजमलला. राईट आर्म राऊंड द विकेट. अखो टप्प्याचा आणि पहिलीच खणखणी सुरुवात. नो मॅन लँड मध्ये टप्पा पहिला पडतोय. टप्पा पडल्याने चेंडू सीमा पार. सुंदर फटका. शॉर्ट ऑफ रेंजचा खराब चेंडू होता. थांबला, बॅकफुट वर गेला आणि त्याला फेकून दिलं होतं. सन्मान्य जय, तर या जय यांच्या सन्मानाकडून नाणेफेकीचा कौल घेण्यात येईल. सन्मान्य किशोर पाटकर त्यांचे पी आहेत. तर हा चेंडू पुन्हा खेळून काढला. चेंडूला दिशा दिली होती. सरळ खेळून एक्स्ट्रा कव्हरला जायला पद, पण तसं न होता चेंडूला दिशा होते सिलिमी डाऊनला. धाव मात्र मिळत नाही. 4 धावसंख्या. लक्ष 38 धावांच्या 4 षटकामध्ये. वॉसी बॉयज वॉसी अगेन्स्ट MS गोठोली 38 धावांना लक्ष उभं करताना. व्हॉट अ शॉट, परफेक्टली गॅप्ड. येस, व्हॉट अ सुपरबली एक्सलंट शॉट. कव्हर मधून काढलेला हिटमॅनचा हा सुंदर चौकार. सलग 2 या षटकामध्ये 2 चौकात. अजमलला मात्र खर्चिक ठरवलंय. 38 धावांचं लक्ष जवळजवळ धाव फका लागतं. पुढला चेंडू. दॅट इज अ लवली शॉट अगेन. नॉट फाइंड द गॅप परफेक्टली. सरळ चेंडू जातो कव्हरच्या ठिकाणी. धाव मात्र मिळत नाही. एक्सलंट बॅटिंग बाय रोहित हनुमान म्हात्रे. चांगला फलंदाज आहे. बऱ्याचसा अर्धशतक गेल्या वर्षी 2016 मध्ये जवळजवळ 4 शतक अर्धशतक याच्या नावावर याने ठोकलेलं होतं. सुंदर फलंदाज फॉर्म मध्ये असलेला हा रोहित. बॅटची एज आवाज आला होता. फर्स्ट स्लिपला एक क्षेत्ररक्षण आहे.
सरळ एक धावासाठी घोषित क्षेत्रात एक धाव मिळते रोहितला. रोहित 9 वर, संघाची धावसंख्या 9 वर. नाणेफेकीचा कौल किशोर पाटकर साहेबांचे पी जे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल घेण्यात होतं. दुसऱ्या फेरीतला सामना त्याची नाणेफेक एकविरा बॉस असी गाव आणि अरेस गोटोली. चांगला फटका, सुरेख, व्हॉट अ पॉवरफुल शॉट. ही इज अ हिटमॅन रोहित शॉट, मॅग्निफिसंट हिट. षटकार धावसंख्या 15 कडक सुरुवात. षटक मागणं ठरलेला अजमनला. रोहित मात्रेच्या खात्यात तर येणाऱ्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावा. 18 चेंडू 23 धावा. लक्ष जास्त लांब नाही, पण क्रिकेट मागचा सामना बघितला होता. गावदेवी जू गाव विरुद्ध जो रंगलेला होता अरेस गोटले 18 चेंडू मध्ये 16 धावा होत्या आणि तिथे मध्ये काय कुठे सामना तर कुठे गेला तसं कदाचित होण्याची शक्यता मे बी पॉसिबल. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. 18 चेंडू आणि 23 धावा. आपलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन रवी प्रेक्षक थोडस लांब आपल्या नम्रतेच्या पर्यंत मजा लुटा, कारण आपल्यासाठीच भारताचा स्फूर्ती चषक. स्क्रीन जवळ राहू नका, स्क्रीनच्या बाजूला राहा, कारण लाईव्ह टेलिकास्ट इंडिया क्रिक घेऊन आले आपल्या भारताचा चषक या महत्वाच्या क्षणचित्र टिपण्यासाठी. पुन्हा 198 देशामध्ये एक लाईव्ह क्रिकेट भारताचा स्मृती चषक पाहिलं जातं. भल्यांच्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोहोचलेल्या आहे का चांगलं छान असं तुमचं आयोजन चाललेलं आहे. तोपर्यंत धाव मात्र मिळत नाही. पहिला एक धाव मिळते, संघाची धावसंख्या पुढे 16. समीकरण येते 17 चेंडू आणि 22 धावा. 17 डिलिव्हरी 22 रन्स मोर रिक्वायर्ड. वॉन द टॉस. याच्यानंतर अरेस गोटोले जिंकलेले आपल्या निर्णय त्वरित कळवा. तोपर्यंत 2 लाख पहिलं, 1 लाख द्वितीय आणि तिसरं चौथं प्रत्येकी 50 जण आपण अट्रॅक्टिव्ह चषक पाहता ते देवच सन्मानात येईल. तसंच 32 इंच LCD सन्मान्य आर्या इलेक्ट्रॉनिक्सचे अर्जुन बबन कांबळे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. चांगला फटका, टायमिंग सुरेख, परंतु झेल सरळ जातोय प्रसादच्या हातामध्ये. चांगली खेळीचा अंत. रोहित परतलाय वैयक्तिक 16 आणि संघाची 16 धावसंख्येवर 15 धावसंख्या, संघाचे 16 धावांचा रोहित हिटमॅन परतलाय. एक हातरा बसलाय, महत्वाचे विकेट झाल्यात अडकलेले. एक गडी बाद 16. बघूया नवीन फलंदाज प्रमोद चौधरी. प्रमोद चौधरी जातोय हिटमॅनच्या जागी. एक गडी बाद 16. याचा कालचा जे सामना बघितला तर कालचे सामने रंगलेले होते. कालचा शेवटचा सामना रंगला होता तो अक्षरशः रोमांचक, सर्वात कालच्या दिवस रात्रीचा एक रोमांचक सामना पाहायला मिळता. 7 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता ते श्रीकृष्ण देवा तिथे थांबून राहिलं होतं. ते निर्णायक षटक लागलं होतं प्रशांत नाईकनं. त्याचा सचिन एक जबरदस्त कर्णधारानं साजेशी खेळी केली ती भन्नाट मारा केला होता विकी बर्न त्या जोरावर. मात्र गावदेवी दारावे आज सुपर 4 मध्ये काल दाखल झालाय. बघू आजचा दिवस कोणाचा आहे. तोपर्यंत येणाऱ्या 16 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 16 डिलिव्हरी 22 रन्स रिक्वायर्ड MS Kotili to win this match. Point cover and deep extra cover, deep long on long up, deep cover corner, a deep square leg, short silly me down and short leg. राईट आर्म ओर द विकेट. टप्पा पडला बॅट अगोदर अक्रॉस द बॅट. व्हेरी बॅट क्रिकेट मध्ये हे खराब प्रदर्शन करताना बॅट तलवारसाठी आली होती. चेंडू बॅटच्या वरून जातोय. टायमिंग चुकलं गेलं, धाव मात्र मिळत नाही. येतं समीकरण येणाऱ्या 15 चेंडू आणि 22 धावा. सुंदर क्रिकेट. असे डॉट गेले तर दडपण येऊ शकतो. फलंदाज दडपण वाढू जातं गोटामध्ये MS गोटोलेच्या. काहीतरी करावं लागेल प्रमोद चौधरीला रवी विरुद्ध खेळताना. त्यानंतर गेल्या चेंडूला सरळ बॅकफुटवर फेकून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि इथे मात्र खराब प्रदर्शन करताना आवश्यकता नव्हती चेंडू वरून खेळण्याची, ती चूक केली आणि ती चूक भोवताना तंबूच्या दिशेने रवाना प्रमोद चौधरी. तर 0 बाद होते. मागच्या सामन्यामध्ये 0. चेंडू आणि 22 धावा. समीकरण होतं 18 चेंडू मध्ये 23 धावा विकास. त्याच्यामध्ये 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली रवीनं आणि 1 गडी बाद. निर्णय कळवा. अरेस गोटोले आपण टॉस जिंकलेले आहे. 4 षटकांची लढत असे दक्षता घ्या. तर 4 षटकांमध्ये लक्ष ठेवले 38 धावांचं दुसरं षटक मार्गाचं. दुसरं षटक घेऊन गोलंदाज रवी जाधव. फलंदाज नवीन शेखर झोरे. बॅटिंग स्वीकारले अरेस गोटोले. चांगला फटका, उंची जास्त लांबी कमी.
आणि इथे मात्र फलंदाज बाद. खरोखर खराब प्रदर्शन. निलेश कर्णधार अशी मोठी चूक करते, नवळ आहे. कारण दोन आकाशामध्ये चेंडू ट्राय बनत नाही, कुठेतरी हवामानाचा फटका बसताना कर्णधाराला हा फटका चुकीचा बोललाय. चेंडू त्याच क्षेत्ररक्षण गेलेला तर झेललेला आहे. अशा पण 3 गडी बाद, धावसंख्या 16 16 3 फलंदाज बाद होतात. विकास येणारे चेंडू असतील 13 आणि जिंकण्यासाठी 22. कुठे होता सामना? मागचा सामना जो गावदेव जू जवळ होता 18 चेंडू 16 धावांचा, त्याच दिशेने हा सामना जातोय का काय असे वाटायला लागले. नवीन फलंदाज ज्याने षटकारानं का मागच्या सामन्यामध्ये कुशल सारसकरनं आपला विजय खेचून आणला होता, तोच फलंदाजाला जातोय बाबू. अपेक्षा असेल बाबू शेखर जोरेचा खेळ भरत चाललेला. बराचसा बॅट पॅच मध्ये जाताना त्याने DPL धनगर महाराष्ट्र प्रीमियर लीग त्याच्यामध्ये आयोजन चालू होतं. त्याच्यामध्ये त्याचा फॉर्म जरूर परत आहे, कारण रात्रीच्या अंधारामध्ये 2 उत्तुंग षटकार ठोकून आपला फॉर्म त्याने परत आणलेला आहे. ही जोडी अतिशय महत्वाची असणार. MS गोटुले जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 22 धावा. 13 डेलिव्हर्ड 22 रन्स मोर रिक्वायर्ड. शांत क्रिकेटमध्ये थोडा अडचणीत आले MS गोटुले. खेळताना बॉसी बॉल दुसरी लढत. लक्ष ठेवले 38 धावांचा. दुसरा षटकातला शेवटचा चेंडू. रवी कमजिंग बोर राईट आर्म ओव्हर द विकेट टू शेखर आला. त्याच्यानंतर हा पॅडल स्वीपचा फटका. मला डीप स्क्वेअर लेग चेंडू जाते. एकदा पुढे केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जात आहे. धावलाय, त्याच्यानं चेंडू उशिराने येतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावा शेखरनं खातं खोललं. 2 षटकं संपतायत. धावसंख्या 18 वर. येणाऱ्या 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावा. 12 चेंडू 20 धावा. पांडुरंग 12 चेंडू 20 धावा. काय मत असेल तुझं? म्हणजे फटके मारले तर कोचपर्यंत MS गोटीला कोणत्या प्रकारचा खेळ करणं आवश्यक आहे पांडू? नक्कीच तुम्ही जर पाहिलं रोहित सारखा मातबर फलंदाज बाद झाला, त्यानंतर कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित करण्याआधी मात्र रोहित बाद झाला होता. पहिल्या षटकाचा जर विचार केला तब्बल 15 धावा रोहितने ठोकल्या आणि रोहित जसा बाद झाला त्यानंतर दुसऱ्या षटकाचं चित्र तुमच्या समोर आहे. 3 गडी बाद झालेत आणि 3च धावा रवीने खर्च केल्यात. तर इथून पुढे जर तुम्ही बघितलं दोन्ही संघांना 50-50 50-50% चान्स आहे सामना जिंकण्यासाठी. अति तुफानी मारायची भेदक गोलंदाजी जर वाशीबॉय संघ करतोय तर नक्कीच तो संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. आणि त्या विपरीत जर शेखर झोरे चांगले फटके लगावतोय, डावखरा फलंदाज जर त्याला चांगली साथ देतोय तर कदाचित MS11 गोठवली संघ देखील ते विजय संपादन करू शकतो. संतोष सर नक्की थँक्यू. तर 50-50 पांडू जर चांगला कमेंटेटर समोर कमेंट केलंय. दोन्ही संघाकडे सामना जरूर 100% खरं आहे, कारण गोलंदाजीचा भार होतोय. गुड्डू नामाजलेला लेग ब्रेक ऑफ ब्रेकचा चांगला कस मिश्रण असलेला गोलंदाज घेऊन येईल. फलंदाज समोर बाबू चांगला फलंदाज आहे, चांगले गोलंदाजी टाकतो. चांगला फटका सरळ जातोय. डीप लॉंग ऑफ चांगला फटका सुरेख होता, कारण त्याने जर फुल शॉट केला असता कदाचित झेल गेला असता. डीप लॉंग ऑफला सेफ शॉट खेळलाय. चेंडू नो मॅनलँड. परत 1 धावाने खातं करतो बाबू. 1 धावाने धावसंख्या वाढते MS गोटोलेची. 38 धावसंख्येला उत्तरदाना 19 वर. येणारे 11 चेंडू आणि 19 धावा. 11 डिलिव्हरी 19 रन्स रिक्वायर्ड टू विन द रन्स. तर गोलंदाजा भार घेऊन तिसरा आणि आपलं पहिलं षटक. गुड्डू चांगलं मिश्रण आहे. 1 फर्स्ट स्लिप पॉइंट कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ. डीप कव्हर कॉर्नरला आहे आणि इथे फुलटॉस होती. नो बॉल घोषित केलाय पंच स्क्वेअर लेगचे योगेश भोईर. इशारा आमच्या परत पोहोचतोय आणि हा ऍडव्हान्टेज चेंडू असेल फ्री हिटचा. बघूया ऍडव्हान्टेजचा फायदा फलंदाज शेखर कसा उठवतो. 1 धाव मिळते. 2 धाव 1+1 21 धावसंख्या पोहोचते, कारण 1 नो बॉल आणि 1 घोषित अशा 2 धाव मिळतात MS गोटुलच्या धावखोऱ्यामध्ये. लवकरात लवकर खेळ चालू करा. अजून 2 सामने खेळवायचे बाकीत. याच्या नंतरची लढत RS गोटोली आणि रंगणार आहे एकविरा वॉशीगाव. एकविरा 11 वॉशीगाव. 11 चेंडू 17 धावा. गुड्डू येते फ्री हिट चेंडू घेऊन. ओ दॅट इज अ लवली बॉल. अपील होती. पायचीतचा जरी मान्य केली असते तर विकेट. एकदा पूर्ण केली. दुसरी धाव घेण्या परतले तोपर्यंत उशीर होते का काय? पहिला लागले नव्हता, इथे मात्र दुसऱ्या फेरीत लागले तेव्हा उशीर झालेला आहे. ही संधी गमावलेली रवी जाधव यष्टीरक्षण. संधी मिळते, धाव मात्र 1 जरूर मिळते. 22 धावसंख्या धाव फरकाला लागते. 22 लक्ष 38 धावांचा. अजून येणाऱ्या 10 चेंडू आणि 16 धावा. 10 चेंडू 16 धावा जिंकण्यासाठी कशमकश वाढत जाईल. परंतु हे षटकार बरंच प्रभुत्व समीकरण असेल या सामन्याचं. गुड्डू कशी गोलंदाजी केली, कारण विख्यात असा गोलंदाज आहे. चांगले चांगले मॅन ऑफ द सिरीज त्याने RS फाउंडेशनचं पहिलं क्रिकेट व्हायचं 20 वर्षापूर्वी. ते हायवे दिवा RS पाटील फाउंडेशनच्या क्रिकेटमध्ये आणि सन्मान्याने अम्बॅसेडर जी कार होती त्याच्यानंतर मारुती कार नव्याने आली होती. त्या नव्याने कार त्याने सन्मानाने घेऊन आला होता नवी मुंबईमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून. हा मोठा खेळाडू आहे. याच्याकडे स्विंग आहे, फ्लाइट आहे
हा फ्लिपर चांगला टाकू शकतो आणि मध्येच इज अ क्विक दुसरा इज सॅक्लेन मुस्ताक दुसरा जसा टाकायचा तर दुसरा याच्याकडे चेंडू जरूर आहे, तो कधी टाकेल याचा भरोसा नसतो. तोपर्यंत समीकरण 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावा हे लक्ष आले. एम एस गोटोले अतिशय महत्वाची लढत चांगली चाललेली आहे. रोमांचक अवस्थेत नाट्यमय रीते वळण गेलेलं आहे. कारण पहिला षटक होतं 15 धावांचं, असं वाटलं तर थाटामध्ये विजय संपादन करेल, पण जसं तिसरं षटक दुसरं षटक रवी घेऊन आला पूर्णपणे बॅकफुटवर लोटलं होतं रवी जाधवच्या गोलंदाजानं. 3 धावा देत 3 मोरे त्याने गारद केले, परंतु अभय वाघमारे यामध्ये थोडा दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे तो फलंदाजी करू शकतो, गोलंदाजी करतोय. गुड्डी येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडूचा टायमिंग मिस, सुंदर झेल, कॅचेस विन द मॅच. आणि इथे झेल मात्र टिपलाय. जी चूक इतरांनी केले तीच पुनरावृत्ती. का खेळ होतोय समजायला मार्ग नाही. व्यावसायिक तुम्ही क्रिकेट खेळता, हवामान दबाट आहे पांडू, आणि तुम्ही हवेत चेंडू खेळता, कुठेतरी तुमचं खेळाचं खराब प्रदर्शन करताना पांडुराय. नक्कीच संतोष सर, कारण कदाचित टॉपेज लागले, चेंडू जास्त उडाला आणि त्यानंतर या झेलाचं काय महत्व आहे ते वाशी बॉयज संघाला कदाचित माहित होतं आणि झेल सोडण्याची चुकी त्यांनी केली नव्हती. तर चांगला झेल इथे टिपला गेला. एक चांगला फलंदाजाला तंबूची दिशा दाखवली. क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलतं, प्रत्येक चेंडू नवीन निर्णय घेऊन येतो आणि तेच चित्र या देखील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. टार्गेट आहे तब्बल 38 धावांचं. धावा फलकावर लागल्यात 22 धावा. तर अजूनही जर बघितलं एखाद दुसरा मोठा षटकार या षटकामध्ये जर आला तर पुन्हा एकदा MS11 गोटोली संघ कमबॅक करू शकतो. पुनरावृत्ती करतो डेफिनेटली. बरोबर आहे. हे 9 चेंडू आणि समीकरण आलंय 16 धावा. 9 चेंडू 16 धावा. नवीन फलंदाज कुणाल अजय म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू सुरेख फटका, लांबी साजेशी, मनगडात ताकद असली तर शेखर काही करू शकतो. त्याचा फॉर्म आला होता धनगर महाराष्ट्र प्रीमियर लीग, तोच जारी करताना तोच फॉर्म. लवली शॉट. वॉट मनगडा तरी साकल, मनगडा तरी ताकद असली तर हवामावर तुम्ही मात करू शकता. पांडुरंग नक्कीच काल विशाल भोईरची तुम्ही फलंदाजी पाहिली असेल, चांगली फलंदाजी साकारली आणि आज मात्र मी पहिलं सांगितलं होतं एखाद्या षटकार जर फलंदाजाने लगावलं तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. 8 चेंडू 10 धावा. 11 गोठवली, 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. सेम विकेट सेम आहे कंपल्सरी, कारण वाशी बॉल टॉस जिंकलाय, कंपल्सरी करायला. 8 चेंडू 10 धावा. राईट अप ओव्हर द विकेट. फटका पर्यंत मारण्याचा क्विक डिलिव्हरी, हीच क्विक डिलिव्हरी ती तो कधीही टाकू शकतो. तोच कधीही टाकणारा चेंडू त्याने उपयोग केला होता या चेंडूवर. लवली बॉल, चेंडू जातो निर्धाव. 7 चेंडू 10 धावा. काय सामन्याला रंगत आलेले आहे. MS गोटोली अगेन्स्ट वाशी बॉय वाशी. 38 धावांचं लक्ष, त्यामध्ये उत्तर देताना MS गोटोली 28 वर 7 चेंडू आणि 10 धावा. फटकावल्या चेंडूला दिशा दिली, वाईडिश डीप लांगावला, टप्पा येण्याची प्रतीक्षा केली, तोपर्यंत फेकणार एक धाव सहज गत्या शेखरला. 6 चेंडू 9 धावा. काय सामना रंगलाय. 6 चेंडू 9 धावा. भालचंद्र स्मृती चषक. पांडुरंग काय असेल 6 चेंडू 10 धावा तुझ्या मते, म्हणतो जाणून घेऊया. नक्कीच मागचा सामना जर तुम्ही संतोष सर बघितला असेल, चेसिंग करत होता BS बॉयज दिवास संघ. 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज होती. तो सामना मात्र फलंदाजी करत असताना गमावला होता BS बॉयज दिवास संघाने. इथे मात्र चित्र वेगळं. शेखर झोरे जरूर चांगला खेळी साकारतोय, चांगली साथ त्याला डावखऱ्या फलंदाजाची मिळते. तर या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करणार ते पाहणं तितकंच गरजेचं आहे. मागचा सामना संतोष सर एकूच गोलंदाजीसाठी होता आणि त्या धावा काढून दिल्या नव्हत्या, परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना हा वेगळा असतो. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अमर पाटील यांच्याकडून जाहीर झाले पारितोषिक. षटकार फलंदाज कोणी मारतो दोनांपैकी रोख ₹1000. अमर पाटील या फलंदाजासाठी रोख ₹1000. 7 चेंडू 10 धावा. शेवटचं 9 धावा. 7 चेंडू 9 धावा. तर एकू चांगला गोलंदाज आहे. एकू तर राईट आर्म ओव्हर द विकेटचा चेंडू थोडासा दडपण खासियत आहे. चेंडू तो उडत गोलंदाज टाकतो, ही खासियत आहे एकोची. ही खासियत होती प्रमोद पाटील घनसोलीची. बरोबरचा हातात चेंडू घेऊन त्याची एक अनोख्या अंदाजामध्ये रनअप घेऊन गोलंदाज. 7 चेंडू 9 धावा. बघूया एकू येतोय गोलंदाजाला शेखरला. हा चेंडू टाकतात अनोख्या अंदाजामध्ये. 6 उचललाय आणि ते एसटीचीत बाद. मोठा हादरा. चांगला खेळ होता शेखरचा. तो शेखर मात्र माघारी रवाना होते तंबूच्या दिशेने. 5वा गडी बाद MS गोटोलीचा. शेखर 6 चेंडू खेळल्यानंतर 10 धावा देत. 5 चेंडू 9 धावा. बघूया येणारा फलंदाज कोण असेल, कशी फलंदाज असेल. MS गोटोली विजयाच्या उंबरठ्यावर आहे. दाल फक्त उघडायचं बघाय. दाराजवळ दस्तक देताना हा MS गोटोली.
अमित नवीन फलंदाज 5 चेंडू 9 धावा. जबरदस्त सामना. जोपर्यंत सुएक स्मृतीचा हा विजेता संघ आहे. सन्मान्य गुरुनाथ भगत साहेब व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य गुरुनाथ भगत साहेब भालचंद्र स्मृती चषकामध्ये आपलं व्यासपीठावर स्थानापन्न आपलं हार्दिक स्वागत आहे. गॅरोचे वडील आहेत आणि खरोखर गॅरोचे वडील यांचं स्वागत हे व्हायलाच हवं. आणि 2 पुत्रानं हे भालचंद्र चषक आपल्या वडिलांना समर्पित ही स्पर्धा आयोजित केलेलं आहे. यतीन वैभव भोईर असे 2 चांगले पुत्र आहेत भालचंद्र स्मृती चषकामध्ये भारतीय साहेबांचं. जर गेले तर क्रिकेटच्या स्मृती त्यांच्या आमच्यापाशी बोलत आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा. एकू आलेला आहे. पॉइंट कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर डीप लॉंग ऑन लॉंग डीप कव्हर पॉइंट अँड डीप स्क्वेअर लेग. एकू येते. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. समोर अमित 5 चेंडू 9 धावा. बघूया अमित कसा खेळतोय, कसा समोर जातो एकूला. गतीमध्ये परिवर्तन केले. चेंडू ऑफ ब्रेक ही खासियत आहे एकूची. चेंडू पडल्यानंतर सरळ आतमध्ये ही खासियत आहे एकूची. 4 चेंडू 9 धावा. जबरदस्त गोलंदाजी. 51 धावा पहिल्या सामन्यात पहिल्या अर्धशक. तोच कमाल करताना मात्र गोलंदाजीमध्ये काय प्रदर्शन आहे ऑलराऊंडरचं. दॅट्स अ ग्रेट ऑलराऊंडर परफॉर्मन्स ऑफ द फर्स्ट डे एस्टरडे ऑफ द स्वप्नील नाईक. त्याच्यानंतर केलं होतं सचिन नाईक. असं 2 प्रदर्शन होतं ऑलराऊंडरचं एस्टरडे कालमध्ये. बोनकोटाचं दणानं होतं स्वप्नील नालू, तर गावदेचा करण्याचा सचिन नाईकचं. तोच प्रदर्शन करताना ऑलराऊंडरचं हा एकनाथ. षटका ठोकल्यास अमर पाटेकर रोख ₹1000. 4 चेंडू 9 धावा. कशमकश वाढण्याच्या चेंडू आणि बॅटमध्ये एकू निघालाय. चेंडू ऑफ ब्रेक. ग्रेट ऑफ ब्रेक यार. कमाल केली. प्रेक्षकांचं बघायला समोर असेल तर खूपच मजा येत असेल, परंतु गोटामध्ये काहीतरी करायला लागेल. नुसतं बघत राहिलं तर सामन्यामध्ये सरळ बाहेर धरू. 3 चेंडू 9 धावा. सामना कुठे होता आणि कुठे आलाय. खरोखर पहिलं षटक 15 धावांचं अजमलचं खोडून काढलेलं होतं रोहितनं. तिच्यानंतर मात्र रवीने जसं षटक टाकायला सुरुवात केली, सामन्याचं चित्र आपल्या बाजूनं हे रेखाटलेलं होतं. 3 चेंडू 9 धावा. 3च्या 3 डॉट. त्याच्यानंतर पहिल्या शेखर सारखा खतरनाक तुफानाला त्याने तंबूच्या देशात रवाना केलं होतं. 3 चेंडू 9 धावा. राईट हॅम ओव्हर द विकेट. फ्लाइट दिले. त्याच्यानंतर सुंदर फटका स्क्वेअर लेगला. हा बघूया घोषणा अजून व्हायची बाकी आहे. पंचाच्या इशाऱ्याची प्रतीक्षा करू आम्ही. 1 डी व्हॉट अ हार्ड लक. मोठा फटका आणि सरळ बाहेर जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 2 चेंडू 8 धावा. हार्ड लगा यालाच मधला पांडुरंग क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. पहिलं षटक 15चं, त्याच्यानंतर 3चं, त्याच्यानंतर परत वापसी केली होती 11 धावांचं आणि शेवटच्या षटकामध्ये 10 धावा 9 धावा असताना कमाल केली. 4 चेंडू मध्ये एकनाथनं आणि त्याचे बंधू खुशीत आहेत व्यासपीठावर. मजा स्वाभाविक आहे, कारण भावाचा प्रदर्शन करताना स्वाभाविक एक चांगला कॅमेरामॅन म्हणून आमचं चित्र त्याने टिपत होता, परंतु इथे मजा लुटताना आपल्या भावाची. इथे 11 वाजता बॅट केल्या. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग. टप्प्याची वाट बघतो. टप्प्यावर चेंडू फील्ड करतो. एकदा पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाच गेलाय, परंतु पूर्णपणे साध नाही. मनगटात माझ्या ताकद आहे असं कुणालचं म्हणणं आहे. कुणाल घेतोय हा चान्स. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावा. 1 चेंडू 7 धावा. बराबरी नाही, कंपल्सरी असेल, कारण विकेट जास्त MS गोटुलीचे. 1 चेंडू 7 धावा. सामनामध्ये जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 9 धावांची कमाल केली. जी कमाल काल 6 चेंडू मध्ये 6 धावाचा प्रशांत नाईकने केली होती, तीच कमाल करताना MS गोटीला टॅकफुटवर लोटवलं. रोहित जसा परतला, शेखर जसा गेला, तसं सामन्यामध्ये पराभवाचे ढग गडद जमा झालेले आहे. रात्रीच्या याच्यामध्ये जरी दिसत नसले तरी पराभवाचे ढग मात्र जमल्यात MS गोटीला. 1 चेंडू 7 धावा. Montelivery 7 runs required win this match. MS गोटुली. सामना काय होतो कसं होतं यालाच म्हटलं जातं क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं क्रिकेट याचं उदाहरण देताना गोलंदाजाचं जबरदस्त प्रदर्शन घडवतो ना हा गोलंदाज एकनाथ. 1 चेंडू 7 धावा. समोर कुणाल. येस, लवली लवली हार्ड लग MS गोटुली. तुम्ही आलात आणि यामध्ये भाजपच्या स्फूर्ती चषकात भाग घेतला. चांगली लढत दिली, परंतु सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी याच्यानंतर लगेच सामन्यामध्ये आर.एस. गोटेले फलंदाजी स्वीकारलेले. तर एकविरा वाशिगाव आपल्या क्षेत्ररक्षण घेऊन मात्र खेळपट्ट्याच्या दिशेने जा.
तर याच्यानंतर धावचं समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा विनंती करतोय मनोज पाटील हिंदीतले आणि त्याला साथ देणार सचिन गिरी कोपरीचे. आइए आगे का खुदे का सुनाने के लिए.